तर मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. आज आहे 12 एप्रिल 2025. तर आपण चाललो केडी सोबत. बघू शकता केडी पुढे ड्रायव्हिंग करते. अलिबागला असंच फिरण्यासाठी फिरायला चाललेलं आपण अलिबागला. तर बघू शकता केडी मस्त चाललेलं आहे. तर बघूया रस्त्यामध्ये टेक्स घेऊ मध्ये मस्त सिनेमॅटिक्स. तर मित्रांनो, आता आपण थोडेसे डस्ट प्रोटेक्शनसाठी रुमाल वगैरे बांधलेलं आहे. बघू शकताय. आता फायनल आपण हायवेला पण टच झालेलो आहोत. आपल्या मुंबई गोवा हायवेला टच आहोत आता आपण. तर जाऊया. हेल्मेट वगैरे प्रोटेक्शन मोस्ट इम्पॉर्टंट होऊ शकता. आता थोडं आपण अलिबागला जाऊन सनसेट वगैरे एन्जॉय करू. तर रात्री रिटर्न. Over the edge, feel like I'm floating through the air. The pain I felt is pain. तर मित्रांनो, 15 मिनिटाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आत्ता आपण धरमतर खाडीच्या ब्रिजवर आलो. बघू शकता धरमतर खाडीचा ब्रिज आहे. ह्या बाजूला आपल्या धरमतर खाडी दिसेल. दोन्ही बाजूला आहे म्हणजे त्याचा काही तिथे थोडा दिसतोय पाणी. बघू शकता भेटला. ही धरमतर खाडी ही JSW इंडस्ट्रियल एरियाजवळ येते. त्याच्यामध्ये खूप पोल्युशन आहे. धुळल्या वगैरे भरपूर आहे. तिथं तरी बघा धरमतर खाडी. ही खाडी समुद्राच्या अगदी जवळच आहे. त्याच्यामुळे खाडी खूप मोठी पण आहे. जवळजवळ 100 फूट लांब अशी वाटते नजरेत. त्याच्यापेक्षा पण जास्त असेल याचं काही डाऊट नाही. कॅमेऱ्याच्या फुल लेन्समध्ये बघू शकता किती लांब आहे. तरी हा वाईड अँगलवर शूट होते सगळं अल्ट्रा वाईडवर. मित्रांनो, अलिबाग हे पेणपासून 35 किलोमीटर, पनवेलपासून 70 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. आणि जर तुम्ही मुंबईकडून येत असाल तर तुम्हाला जवळजवळ 100 ते 110 किलोमीटरचं अंतर पार करावं लागेल. तर तुम्ही अलिबागला येऊ शकता. अलिबागला फिरण्यासाठी अशी भरपूर ठिकाणं आहेत. जसे अलिबागचा मेन बीच, वर्सोली बीच, काशीद बीच असे अनेक बीच आहेत. तिथे स्टे करण्यासाठी पण भरपूर ऑप्शन आहेत. लॉजेस वगैरे उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, इथं आता आपण पहिला स्टॉप घेतलेला आहे. इथे सॅमसन कोल्ड्रिंकजवळ पळीच्या इथे फेमस सोडावाला आहे. त्याच्या इथे स्टॉप घेतलेला आहे. तो हे किती ऑर्डर द्यायला गेला. 2 रुपये असतील नाही दादा, तेवढे देत आहे सोडा. तर मित्रांनो, आता आपला सोडा वगैरे पिऊन झालेला आहे. केडीला विचारू कसा होता. केडी कसा होता. मस्त होता. घरी पण थोडेसे बघू शकता किती घेतलेत. थोडेसे म्हणजे किती घेतलेत ते बघू शकताय. ह्याचा किती घेतले त्याच्यावर तुम्हाला कळत असेल किती चांगला होता सोडा. ते अलिबागला येताना व्हिजिट द्या सॅमसंग कोल्ड्रिंक्सला. खूप अतिशय चांगला आहे सोडा आणि रिजनेबल रेट्स पण आहेत. आता आपला पुढचा प्रवास चालू करूया. तर मित्रांनो, आता आपण तीनविरा धरणाजवळ आलो. हे बघू शकता इथे तीनविरा धरण आहे या बाजूला. इकडे त्याला पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं. आत्ता पण फुल भरलेलं असेल पण आतमध्ये एंट्री नाही आहे कोणाला जाण्यासाठी. तर आपण आतमध्ये तर जाऊ शकत नाही. बाहेरच बघू कवर करता आलं तर. हे बघू शकता किती भरपूर मोठं धरण आहे हा. आता त्याच्यामध्ये सध्या गेट्स वगैरे बंद आहेत पाणी सोय ठेवण्यासाठी. म्हणून त्याच्या पावसाळ्याच्या ओव्हरफ्लो होऊन पाणी जातं. आता फुल भरलेलं असलं आय थिंक. थांबा दिसेल इथून. ते बघू शकता तिथे फुल पाणी भरलेलं आहे. आत्ता पण कवर करता आलं ठीक दिसलं तर ठीक. तर बघितलं असेल तुम्ही येऊन व्हिजिट तर करू शकता. इथून बाहेरून येता त्याच्या इथून जाऊ शकता तुम्ही आतमध्ये. काय ना. तर बघूया पुढे आता पाठवा एक ॲम्ब्युलन्स पण येते. तिला पण जाऊन देऊ पाहिलं. तर भेटूया पुढच्या. आता आपण घाटात भेटू. तर मित्रांनो, आता आपण घाट चढायला सुरुवात करणार आहोत. तेवढ्यात आपल्याला ट्रॅफिक पण लागलेलं आहे. बघू शकता भरपूर मोठा जॅम लागलेला आहे. हो किती वेळ जाते आता. नशिबाचे खेळ. तर मित्रांनो, आपला 5 मिनिटाचा जॅम क्लिअर झालेला आहे. आता आपण फायनली घाट चढायला सुरुवात केली आहे. बघू शकता हा घाट आहे. याच्यामध्ये माकडं पण आहे. केडीचं ड्रायव्हर बघू शकता कसं चालवतं गाडी एक सेफली. आणि इकडे ऊन आहे थोडासा. आता संध्याकाळ होत झालेली आहे.
ऊन पण जाईल थोड्या, आपल्याला सनसेटच्या आधी पोचायचं आहे. आता घाटामध्ये गर्दी पण नाही आहे, मस्त गाडी चालवून मजा येते. तर मित्रांनो आता पाऊण तासाच्या प्रवासानंतर आता आपण अलिबागमध्ये एंटर झालेलं बघू शकता. इथे आरशेफ कॉलनी आहे. आता आपण अलिबागमध्ये एंटर झालेलो आहोत. आता आपण जाऊया बीचवर. त्याच्या आधी काय प्लॅन झाला तर आपण बघू. आता तर आमचा फक्त प्लॅन आहे बीचवर जायचा. तो सध्या प्लॅन आहे, बघू पुढे कसं गावतं ते शूट करूच आपण. तर मित्रांनो आता आपण प्लॅनमध्ये थोडा चेंज केलेला आहे. आता आपण पहिला जाणार आहोत वर्सोली बीचला, नंतर तिथून मेन बीचवर सनसेट बघायला येणार आहोत. असं आमचं चाललं आहे. तर बघू पुढे आता जाऊया आपण वर्सोली बीच. आपण सध्या वर्सोलीकडेच चाललेलो आहोत बघू शकता. अलिबागचा रस्ता पाठी गेला, तिथं तर आपण वर्सोलीकडे शिरले. जाऊया वर्सोली बीचवर. तर मित्रांनो आता आपण फायनली वर्सोली बीचला पोहोचलो. केडीसोबत बघू शकता. केडी खूप छान. फक्त आम्ही हेल्मेट आत्ता हातातच घेऊन एंटर बघू शकताय. नवीन घेतलाय. नवीन घेतलाय. एक हेल्मेट गायब झालेला आहे. मग आता आपण जाऊया बीचवरती. तर मित्रांनो बघू शकताय इथे खूप गर्दी पण आहे. आज सॅटर्डे आहे तरी एवढी गर्दी आहे. तुम्हाला यायचं असेल तर सॅटर्डे संडे सोडून या, कारण की सॅटर्डे संडे भरपूर गर्दी असते बघू शकता फुल. आपल्याला प्रॉपर व्हिडिओ भेटत आहेत म्हणून आपण KD चालत पुढे चाललो आहे. तिकडे अलिबाग बीच साईडला थोडासा चालत जाऊया. तिकडे मोकळा स्पेस पण आहे आणि सावळी पण आहे. आपण ते चाललेलो चालत इथे काही लोक बसलेले आहेत आणि राईड्स वगैरे चालू आहेत. सध्या आता सनसेटचा टाईम आहे म्हणून सगळ्या राईड्स वगैरे चालू आहेत बघू शकताय. फुल एन्जॉय, सगळीकडे एन्जॉय झालं आहे. सगळे ग्रुप्सने आले आहेत आणि आम्ही फक्त दोघंजण आलो आहे. बाकी काय नाही, बाकी सगळे ग्रुपने आहेत. तिथे हॉट एरियात बलूनचं पण कधी दिसत नाही त्यात. डोळ्यानं दिसतं पण इथे दिसत नाही बघू शकता. 40,000चा कॅमेरा घेऊन काय फायदा नाही. डोळ्यांना दिसतंय पण ते कॅमेऱ्याला दिसत नाही. काय बोलायचं केडी. अजून महाग 1 लाखाचा घे कॅमेरा. आता आपण भीडभाडाच्या इलाका सोडून जरा लांब आलो. म्हणजे एक ते बघू शकता केडीचं आहे. इथे जवळपास कोण नाही आहे. इथे थोडेसे लोक आहेत तेवढाच आहे. आता आपण थोडंसं आतमध्ये जरा शूट करून येऊ पाण्यामध्ये जाऊन थोडं. तर मित्रांनो आता आपण फोटोशूट वगैरे केलं आहे. त्याच्या क्लिप्स मध्ये टाकीनच थोड्या. आणि आता आपण चाललो आहोत मेन बीचकडे. केडी पण चाललेलं आहे. केडीला मी माझा पर्सनल फोटोग्राफर म्हणून अपॉइंट केला होता आजच्या दिवसापुरता. 500 रुपये. तर आता आपण चाललं आहे गाडी आपण तिथे लावलेली आहे कुठेतरी त्या एरियामध्ये कुठेतरी असेल ती शोधू आणि नंतर जाऊ मेन बीचकडे. तिकडे मग तिकडे जाऊन काय ते खाऊ वगैरे. नंतर आपला काय प्लॅन आहे केडी. बघू आता कसं काय रात्री काय फिरू कुठेतरी बघूया. बघू थोडा पुढे काय होते त्याचा. over the edge. Feel like I'm floating through the air. The pain I felt is paid for, all is said and done. Oh, I am restricted, fixed upon the web. I need to kick the habit that my mind is breathing in. Break out, I've got to see. Spent all my life holding all of it closely. I played it innocent, a feel of discontent. I'm finally facing it all, fearless. Burning the bridge that keeps us. I'm here and I'm feeling fearless. Exaggerated, that's what you assume. The story's over now, I must. तर मित्रांनो आपण वर्सोली बीचला टाटा करतोय. टाटा वर्सोली बीच. आता आपण जाऊ मेन बीचकडे. लिहिले आता आपण गाडीवर बसू आणि मस्त मेन बीचला जाऊया पटकन सनसेट व्हायच्या आधी. तर सनसेट पण होतच आला आहे.
फुल. त्याच्या आधी आपल्याला जायचं आहे तिथे. चला बाय बाय काशीत, सॉरी वर्सोवा बीच. तर मित्रांनो अर्ध्या तासाच्या ट्रॅव्हलनंतर आपल्याला फायनली मेन बीचला पोहोचलेलो. इथे आहोटी चक्क आहोटी आहे इथे आणि इथं आपण सनसेटचा हायपरलॅप्स चेक करणार आहोत. तर जाऊया पुढे. तर मित्रांनो इथे काहीतरी रायगड टाइम्स वगैरे शो आहे ते बघू शकतो. इथे थोडा स्पीकर येतं लाईटमुळं. त्याच्यातून सुरुवात नाही झाली, आपण आहोत इथपर्यंत सुरुवात झाली तर ठीक आहे, नाही तर बरं जाऊ. तर मित्रांनो आम्ही टाईमपास आणण्यासाठी इथं गेलतो असंच भेल. तेवढ्यात आपलं सनसेट झालं. ही जाम दुःखद घटना आहे. मला हायपरलॅप्स ट्राय करायचा होता कॅमेरा, तो काय आपलं झालं तर काय करू शकत नाही. टाईमपासच्या चक्करमध्ये माझी व्हिडिओ गेलेली आहे. फार वाईट वाटतंय, केडीला पण फार वाईट वाटतं, मला पण. तर मित्रांनो इथं फायनली थोडंसं गाणीचा शो चालू झालेला आहे. त्याला आपण खाली जाऊन शूट करायचा प्रयत्न करू. गर्दी पण भयंकर आहे. तो गाण्याचा कॉन्सर्ट पाहायला पण गर्दी आहे. याद नहीं क्या हुआ तेरा वादा मुझको फरेबी कौन फरेबी है तो बता. वो जिसने गौलियां प्यार की खातिर के जिसने प्यार को बेच दिया. नशा दौलत का ऐसा भी क्या कि तुझे कुछ भी याद नहीं क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा भूलेगा दिल जिस दिन तुम्हें वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा. तर मित्रांनो आता आपण फायनली ते गाण्याचं वगैरे शूट केलेलं आहे. आता आपण काय ते फालदा किंवा काही खाऊ आणि नंतर घरी जाऊ. त्यात पण काय चेंज झालं तर त्या कळेल. तर मित्रांनो आम्ही थोडं आईस्क्रीम खाण्याच्या प्लॅनमध्ये चेंज केला आहे. आम्ही विचार केला की पहिला कधी जेवू वगैरे नंतर स्वीट म्हणून त्याच्यात खायला जाऊ. तर बघू आता कुठे जेवायला थांबू, चायनीजला वगैरे थांबू, हॉटेलला किंवा चायनीजला. तर मित्रांनो आता फायनली जेवण वगैरे झालेलं आहे. बघ इथे मी पूजा चायनीजमध्ये. राईसची क्वालिटी चांगली होती, फक्त लॉलीपॉप आणि क्रिस्पीची एकदम घाण होती. आम्ही काही परत इथे येण्याच्या व्हायच्यात भानगडीत पडणार नाही. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मी पाठी बोललेलो की जेवल्यानंतर आम्ही फालदा वगैरे स्वीट म्हणून खायला जाणार होतो, पण ते कॅन्सल केलं आहे. कारण की एक खाऊनच पोटामध्ये जागा शिल्लक नाही राहिली आहे, म्हणून ते आम्ही इथं कॅन्सल करतो आहे. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.